या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259। मी सूर्यमणी गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे। आजचा हा जो मोर्चा आणलेला आहे, महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी संतप्त झालेले आहेत। ह्याचं कारण असं आहे, 6 महिने ते 3 महिने ते 6 3 महिने ते 6 का 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना जो THR दिला जातो, त्याच पद्धतीने गरोदर संतामाताला THR देतो। त्याचे शासनाने सांगितलं की ते जे घ्यायला येतील पालक, त्यांचे फोटो काढून त्यांची OTP नंबर घ्या असं सांगितलेलं आहे। आत्तापर्यंत त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या। अडचण अशी तयार झालेली आहे, OTP कोणीही घाबरून आता OTP देत नाही। हा मोठा मुद्दा तयार झालेला आहे, कारण अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदललेला आहे, ज्याचा आधार लिंक होतं त्याचं, त्यामुळे अनेक समस्या येतात। आणि वरिष्ठांची अशी धमकी आहे, अशी दादागिरी आहे की हे तुमचं THRच्या वेळेस तुम्ही त्याचे फोटो काढले पाहिजे, OTP दिला पाहिजे, ही सक्ती बंद झाली पाहिजे, यासाठी आजची मागणी आहे। नंबर 2, लाभार्थ्यांचे मुलं जे वर्गात येतात त्यांचं हेड काउंटिंग करायला त्यांनी सांगितलं आहे। सगळे लाभार्थी एकाच वेळेस येत नाहीत, त्यामुळं मुलांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी दिसते। हे येणाऱ्या अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत घातक आहे। हे दोन्ही फेस रिकॉग्निशन आणि हेड काउंटिंगचा पूर्णपणे हा जो शासनाने नियम काढला आहे तो रद्द करावा, अशी आमची मागणी आहे। आणि अंगणवाडीचा प्रस्ताव 3 मार्चला आमचा मुंबईला मोर्चा झाला होता। त्या मोर्चामध्ये आम्हाला महिला बाल कल्याणच्या सचिवांनी सांगितलं होतं की अंगणवाडीच्या पेन्शनचा प्रस्ताव तयार झाला आणि आरटीओ विभागात गेला आहे, ग्रॅच्युटीचा प्रस्ताव तयार झाला आहे, आरटीओ विभागात गेला आहे, पण ते देत नाहीत। कारण लाडक्या बहिणीचं कौतुक हे सरकार खूप करतं। या बजेटमध्ये 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहेत। आणि सगळ्यात दुःखाची बातमी म्हणजे आरोग्य आणि शिक्षणासाठी पैसे कमी दिले आहेत। या सरकारचा मी निषेध करतो। मला सांगा, घरी बसून पैसे देण्यामध्ये काय अर्थ आहे? अरे तुमच्या आमच्या गरिबांच्या खिशातले पैसे, टॅक्सचे पैसे, हे सरकारला कोण अधिकार दिले हे पैसे देतात? अरे जे कष्ट करतात, जे काम करतात अंगणवाडी त्यांना तुम्ही पेन्शन द्या। सेवानिवृत्त झाल्यावर त्या विधवा आहेत, परित्यक्त आहेत, त्या गरीब आहेत, कष्टकरी आहेत, दलित समाजाचे आहेत, त्या रिटायर झाल्यावर उपाशी मरतात, त्यांची सोय सरकारने केली पाहिजे। ते पेन्शनचा GR लवकरात लवकर निघाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं स्टॅच्युटरी पद आहे, त्याप्रमाणे त्यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे।
हा आमचा विषय आहे. केंद्र सरकारने ग्रॅच्युटी दिली पाहिजे. त्याच पद्धतीने गुजरात सरकारने गुजरात हायकोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्याला शासकीय सेवेचा दर्जा द्या असं सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने जर का हायकोर्ट सांगतं, सुप्रीम कोर्ट सांगतं, तर हे केंद्र सरकार काय करत आहे? सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही, म्हणजेच हुकुमशाही पद्धत ह्या देशामध्ये लागू झालं आहे असं माझं मत आहे. आमचे कॉम्रेड एम ए पाटील अंगणवाडीच्या पेन्शनसाठी ग्रॅच्युटीसाठी जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनाला तयार करून दिलेला आहे आणि लवकरात लवकर तो मंजूर व्हावा अशी आमची मागणी. Ignite, Innovate, Inspire. Padmashali Shikshan Sanstha, one of the biggest educational trusts, having more than 100 years of tradition in education in the heart of Solapur, has given wings to a new CBSE institution, Matoshri Ashatai Ambadas Sargam Central School, which started successfully this year, 2024, with its mission of delivering quality education, promoting academic excellence and developing socially responsible citizens. We are excited to announce that admissions are open for the session 2025-26 from nursery to grade 5. Our school follows the CBSE curriculum crafted with Cambridge Global Pattern, ensuring a strong academic foundation. The school offers modern learning spaces, including smart e-classrooms and fully equipped science and computer laboratories and a well-stocked library to foster a comprehensive educational experience. Our school focuses on holistic development through indoor and outdoor sports, karate training, and various recreational activities such as tabla, guitar, keyboard, harmonium, violin, Bharatanatyam, and Western dance. Additionally, our academic enrichment programs, including Olympiads, abacus, inter-school competitions, and various competitive exams, ensure students excel beyond their academics. We aim to empower students with essential life skills through dynamic clubs such as the Literature Club, which focuses on English language development, the Oratory Club to develop public speaking skill, and the Science Club to foster curiosity and experimental learning. As the backbone of our school, we have a team of highly qualified and well-trained native faculties, along with experienced educators from Kerala, ensuring the best learning experience. To register your admission, visit our website www.masks.com or feel free to reach us on 021729921155. You can also have a visit at 272 Ravivar Pet, Solapur 413005.